सातारा व रोगमुक्त अभियान यामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। मी आज आपणाला पाठदुखी या संदर्भाचे काय असणं, त्याचा पॅकेज, त्यानंतर सायटिका याचे काय असणं आणि त्याचा पॅकेज याचा एकत्र कॉम्बिनेशन पॅक मी आज तुम्हाला दाखवणार आहे। याचा अवश्य लाभ घ्या, या पद्धतीने आसनं करा आणि आपली पाठदुखी आणि आपला सायटिका पूर्णपणे घालवा। ठीक आहे, चला तर आज आपण आसनाला सुरुवात करूया। याच्यामध्ये पहिल्यांदा जे आसन करावं लागतं ते म्हणजे भुजंगासन। आणि कोणतंही आसन करत असताना टप्प्याटप्प्यानं त्या आसनाचा कालावधी हा वाढवत नाहीचा असतो। त्यानंतर आसनाचं काउंट आहे, म्हणजे 1 वेळा करणं, 2 वेळा करणं, 3 वेळा करणं, असं करत करत 10 वेळा एक आसन आपल्याला करावं लागतं। आज मी फक्त तुम्हाला एक वेळाच फक्त करून दाखवणार आहे। ते तुमचा जसा स्टॅमिना वाढेल तसं तुम्हाला ते 10 वेळा एक आसन करायचं आहे। एक आसन कमीत कमी 1 ते 2 मिनिट टिकणं गरजेचं आहे। चला, व्यवस्थित योग्यरित्या आसन केलं तर त्याचा निश्चितच आपल्या शरीराला फायदा होतो। चला, पहिलं आसन आहे भुजंगासन। पहिल्यांदा पाठीवर यायचे, ओठावर यायचे, पाठीमागं अंगठी आणि पायाची बोटं, पायाच्या नखांचा स्पर्श जमिनीला झाला पाहिजे, टाचेला टाच चिकटलेली पाहिजे। आपले हात खांद्याच्या शेजारी टेकवायचे, कपाळ जमिनीला टेकवायचे, एक दीर्घ श्वास सोडायचे। श्वास घेऊन सावकाश भुजंगासन करायचे, वर पाहायचे। वर गेल्यानंतर श्वास मंद चालू ठेवायचा। आपला जेवढा स्टॅमिना आहे तोपर्यंत टिकून ठेवायचे। या अवस्थेमध्ये आपली कमर जास्तीत जास्त खाली दाबून घ्यायची, मणक्यांना ताण येतो येऊ द्या। श्वास मंद चालू ठेवा, शक्य असेल तर डोळे बंद ठेवा। सावकाश असं सोडायचे। हे तो वरून चिरका घेतला तर चालेल। त्याच्यानंतर भुजंगासनचा दुसरा प्रकार तो म्हणजे हात आपल्या हनुवटी खाली घ्यायचे आणि हनुवटी खाली हनुवटी त्याच्यावर टेकवायचे आणि याच पद्धतीनं भुजंगासनचा दुसरा प्रकार श्वास भरत वर जायचे, कमर खाली काढलेली। जेवढा वेळ शक्य आहे तेवढा या भुजंगासन आसनामध्ये अंतर स्थितीमध्ये थांबायचं आहे। श्वास खाली घ्यायचे। त्याच्यानंतर तिसरा प्रकार कपाळाच्या वर आपल्या हातावर हात ठेवायचे आणि भुजंगासन करायचे। या भुजंगासन मध्ये आपल्या थोरॅसिक एरियाला म्हणजे छातीच्या पाठीमागचा जो पाठीचा मणका आहे त्याला ताण द्यायचा। श्वास सोडत पुन्हा खाली यायचे। हे 3 प्रकार झाले। चौथा प्रकार हात कमरेपाशी घ्यायचे, कटी भुजंगासन म्हणतात त्याला, आणि भुजंगासन करायचे। पाठीमागं सरकता कामा नये, मांड्या उचलल्या जातात, कंबर पूर्णपणे उचलली जाते, पूर्ण ताण मणक्याला, हातांना, मांड्यांना येतो। श्वास सोडत खाली या। अशा पद्धतीने हे भुजंगासनचे 4 प्रकार आणि भुजंगासनचा 5वा प्रकार। आता दोन्ही हात उचलायचे, वर पाहायचे, जेवढं शक्य आहे तेवढं वर उचलायचे, मंद श्वास चालू।
पाठीमागं पाय, पायांच्या नखांचा स्पर्श जमिनीला. हे एक वेळा झालं. असं एक वेळा करत करत आपण 10 वेळा एक आसन करायचं असतं. जवळजवळ अर्धा तास ह्या फक्त भुजंगासन लागत असतो. एकदा आपल्या सवय झाली की मग रिपिटेशन न थांबता लगातार आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100. असं 100 काउंटमध्ये एक आसन असे भुजंगासनचे 5 आसनं आपण 100 काउंटमध्ये सुद्धा आपला प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण करू शकतो. भुजंगासनचा प्रॅक्टिस झाल्यानंतर त्यानंतर शलभासन. मांडीखाली हात, एक पाय उचलायचे, जेवढा शक्य तेवढा गुडघ्यात न वाकवता जास्तीत जास्त वर ताणायचे. श्वास मंद चालू. सावकाश तो खाली, पुन्हा दुसरा पाय वर, पुन्हा तो खाली. हे सुद्धा एक वेळा करत करत असं 100 वेळा सुद्धा आपण करू शकतो. फक्त जास्त करतो त्यावेळेस लगातार 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10. स्थिरता ठेवायची नाही, लगातार नॉन स्टॉप करायची. आणि स्थिरता कधी ज्यावेळेस सावकाश करतो त्यावेळेस स्थिरता. एक पाय आला त्यानंतर दोन्ही पाय. श्वास मंद चालू. हा शलभासनचा दुसरा प्रकार. शलभासनचा तिसरा प्रकार. दोन्ही हात कमरेवर. आता छाती पण उचलायची, हात वर ताणायचे, पाय पाठीमागे ताणायचे, पाय वर उचलायचे. ओके. म्हणजे कमीत कमी 10 सेकंदापासून 1 मिनिटापर्यंत आपल्याला त्या आसनाच्या स्थितीमध्ये, अंतिम स्थितीमध्ये थांबायचं आहे. त्यानंतर चौथा प्रकार. एक हा डावा हात पुढं, उजवा हात कमरेवर. आता डावा हात आणि उजवा पाय उचलायचे. त्यानंतर हात चेंज. उजवा हात पुढं, डावा हात कमरेवर. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रकार, दोन्ही हात पुढे, त्याला विपरीत नौकासन सुद्धा म्हणतात.
दोन्ही पाय पाठीमागून उचललेत, हात उचललेत, छाती उचलली, मान उचलली, फक्त पोटावर आलेलो आहे. पूर्ण पाठीचा मणका खाली आणि वर ताणला गेलेला आहे. सावकाश सोडा. ओके, अशा पद्धतीने हे शलभासनचा सगळा पॅकेज करायचे. त्यानंतर तिसरा प्रकार आपण करणार आहे ते म्हणजे नौकासन, धनुरासन. दोन्ही पाय दुमडायचे, गुडघ्यात पायाचे अंगठे पकडायचे आणि उचलायचे. धनुरासन, धनुष्य बाणासारखी स्थिती करायची. जास्तीत जास्त वेळ ह्या आसनामध्ये आपल्याला थांबणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने हे 4 आसनं आपण विपरीत शयन स्थितीमध्ये केलेले. आता शयन स्थितीतील मर्कट आसन. मर्कट आसनाची 3 आसनं आहेत, 3 प्रकार आहेत. पहिल्यांदा हात खांद्याच्या रेषेत, दोन्ही गुडघे घोटे एकमेकांना चिकटलेले, पाय गुडघ्यात वाकवलेले. आता डावीकडे दोन्ही गुडघे न्यायचे, डावीकडे टेकवायचे आणि उजव्या हाताकडे पाहायचे. आपल्या हात खांद्याच्या रेषेत पाहिजे. जसं ओलं कापड पिळतो त्या पद्धतीनं पाठीचा मणका पिळला जातोय आणि पाठीतूनच्या मणक्यातून निघालेल्या सर्व नर्व सिस्टीम, सगळे स्नायू पिळले जातात. एखादी अडकलेली नस या मर्कट आसनात मोकळी. जास्तीत जास्त वेळ थांबायचे, कमीत कमी 5 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत या आसनामध्ये थांबायचे. आपल्याला सोपं असं थांबायला काय अवघड नाही. असं सोपं पण फायदा खूप मोठा. त्याच्यानंतर विरुद्ध दिशा, उजवीकडे गुडघे, डावीकडे पहा. आसनांचा कालावधी आपल्याला हळूहळू वाढवायचा आहे. तर त्याच्यातून आपल्याला फायदा मिळतो. ओके, मी आज तुम्हाला फक्त थोडा वेळ करून दाखवते. आपल्याला मात्र सरावानं व्हिडिओ तुम्ही पाहत असताना व्हिडिओ स्टॉप करायचे, ते असं जास्तीत जास्त वेळ करायचा आहे. त्याच्यानंतर मर्कट आसनाचा दुसरा प्रकार, पायामध्ये अंतर घ्यायचे, गुडघे लांब घेतलेले. आता डावा गुडघा जमिनीला, उजवा गुडघा डाव्या पायाच्या घोट्यावर येतो आणि विरुद्ध दिशेला पाहायचे. परफेक्ट. पूर्ण ताण वेगवेगळ्या ठिकाणी पडलेला आहे. स्नायू वेगळे ताणले गेलेले आहेत. अनुभव घ्यायचे कुठं ताण पडलेला आहे ते. आणि 5 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत या आसनामध्ये आपल्याला थांबायचं आहे. आसनामध्ये गडबड करायची नाही. हा व्हिडिओ आहे 3 ते 4 मिनिटाचा, मात्र हा आपल्याला पॅकेज 1 तासापर्यंत करायचा आहे. पुन्हा विरुद्ध दिशा, मर्कट आसनचा हा दुसरा प्रकार झाला. मर्कट आसनचा तिसरा प्रकार, पाय सरळ, उजवा पाय उचलायचे, डाव्या बाजूला घेऊन टेकवायचे. शक्य असेल तर हाताला नाही हातावर चालेल, पण हाताने पाय ओढायचा नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओढाओढी कुठेही करायची नाही आसनांमध्ये.
सहज स्थिरं सुखम आसनं. सहज जमल तेवढंच करायचं आहे. ओके. त्यानं हा पाय खाली. आता डावा पाय उचलायचे, उजव्या बाजूला नेऊन टेकवायचे आणि हातावर आला तर उत्तम, पण विनाकारण आणायचा नाही. डाव्या हाताकडे बघायचे आणि अनुभव घ्यायचे माझ्या शरीरावर कुठं कुठं ताण पडतोय. ते जाऊन मनानं तिथे जाऊन तो स्नायू शिथिल करायचा. सावकाश असं सोडायचं. त्याच्यानंतर सेतुबंधासन किंवा कंदरासन. दोन्ही पाय जोडायचे, दोन्ही पायाच्या टाचा पकडायचे आणि सावकाश वर उचलायचे. कमर पूर्णपणे वर उचलायचे, पोट आत टाकायचे. उडियान बंद इथं लागला पाहिजे. मूलबंध, जालेंद्र बंद आणि उडियान बंद तिन्ही बंद लागतात. उडियान बंद म्हणजे पोट आत खेचायचे, मूलबंध म्हणजे गुदद्वाराचे स्नायू आत खेचायचे. मूलबंध आणि जालेंद्र बंद म्हणजे आपली हनुवटी कंठस्थानापासून नंतर करायची. सावकाश असं सोडायचे. आणि शक्य झालं तर चक्रासन करावंच असं अजिबात नाही, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी चक्रासन करावं. आणि जसं आपला आसनांमध्ये सराव होत जाईल, जसं पाठदुखी कमी होत जाईल तसं मग ह्या चक्रासनाकडे आपण जाऊ शकतो. शेवटचं आसन आहे पाठदुखीचं चक्रासन. हात उलटे टाकायचे आणि सावकाश वर उचलायचे. हात ताट करण्याचा प्रयत्न. सावकाश एका आसनामध्ये जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबायचे. आणि आसन झाल्यानंतर 1 ते 2 मिनिट शिथिलता म्हणजे शवासन करायचं. पूर्ण रिलॅक्स, पूर्ण शांत. आता आपण व्हिडिओमध्ये फक्त थोडा वेळच सगळ्याची झलक दाखवलेली. ह्याचा प्रॅक्टिस मात्र आपल्याला जास्तीत जास्त करायची. आणि उठताना नेहमी उजव्या कुशीवर वळून हात टेकून मोठायचा. या पद्धतीनं आपण या आसनांचा सराव केल्यानंतर आपली पाठदुखी, पाठीचे कोणतेही आजार असू द्या, चकती सरकलेली असू द्या, गॅप पडलेला असू द्या, नस दबलेली असू द्या, तर आपण त्याच्यातून ठीक होतो. यासोबतच आमच्या श्री ओम निसर्गोपचार केंद्रामध्ये ज्या पाठदुखीच्या ट्रीटमेंट दिल्या जातात त्याच्यामध्ये बोन सेटिंग आहे, बस्ती आहे, लपेट आहे, कपिंग आहे, मसाज आहे. या थेरपी घेतल्यानंतर त्याच्यासोबत मॅग्नेट थेरपी आहे. या थेरपी घेतल्यानंतर तुमची पाठदुखीतून कायमस्वरूपी मुक्तता होऊ शकते. पाठदुखीची जे ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन टाळतात. तुमच्या हातापायाला मुंग्या येणे याही पूर्णपणे बंद होतात. त्याच्यानंतर पायात चमकणे, त्यानंतर पाय प्रचंड दुखणे हे सुद्धा फक्त पाठीच्या दुखण्यांचा आजार आहे. त्याच्यातून सुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकता. अशा पद्धतीने आपण सर्वांनी पाठदुखीतून मुक्त व्हावं आणि आपलं जीवन हे रोगमुक्त जीवन करावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि विराम घेतो. धन्यवाद.